आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विधान परिषदेसाठी भाजपनं 10 नावं केंद्राकडे पाठवली। पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्या नावाचा समावेश। विधान परिषदेवर 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार। भाजप 5 जागांवर तर शिंदे गट 2 आणि अजित पवार गट 2 जागांवर उमेदवार देणार। सूत्रांची माहिती। शेकापच्या जयंत पाटलांना विधान परिषदेसाठी शरद पवार गटाचा पाठिंबा तर ठाकरे गटाकडून पाठिंबा न देण्याचा सूत्रांची माहिती। 2 जुलैला परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2 तर भाजपला 6 ते 8 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार। सूत्रांची माहिती। सरकार गोगावलेला फक्त मंत्रिपदाचं गाजर देते। भरत गोगावलेंच्या हातात गाजर देत जितेंद्र आव्हाडांचा निशाणा। छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद। दगडफेकीसाठी माझंच गाव सापडलं का? मातुरीत झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंचा भुजबळांना सवाल। जरांगे उठसूट भुजबळांना टार्गेट करतात। आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने राहणार। जरांगेंच्या भुजबळांवरील आरोपांना लक्ष्मण हक यांचं उत्तर। नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ। राहुल गांधी बोलत असताना माईक बंद झाल्यानं घमासान। चर्चेची मागणी करत असताना राहुल गांधींचा माईक बंद केल्याचा काँग्रेसचा आरोप। नाशिक, कोल्हापूर, सोलापुरात हिंदू संघांचं आंदोलन तर पुण्यात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध। राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात।